जय महाराष्ट्र मित्रांनो, विप्रो या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तुम्ही ते वाचू शकता, डिग्री ऑफ युअर चॉईस और द जॉब ऑफ युअर ड्रीम्स। तुम्हाला तुमची डिग्री पूर्ण करायची आहे, शिकता शिकता पैसे कमवायचे आहे, तर विप्रो या कंपनीतर्फे एक जबरदस्त प्रोग्राम असतो, तुम्ही ते वाचू शकतात। वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम 2024, ज्यामध्ये फायदा असा आहे की तुम्हाला तुमची डिग्री पूर्ण करता येते, म्हणजे शिकता शिकता तुमची डिग्री पूर्ण होणार आहे। सोबत तुम्ही विप्रो कंपनी सोबत काम करणार आहे आणि शिकताना तुम्हाला इथे बघू शकताय किती, तर 23,000 रुपये प्रति महिना सॅलरी सुद्धा मिळणार आहे। जॉइनिंग बोनस 75,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे, कारण की अनेक जण आहेत ते म्हणत असतात की बघा आम्हाला शिक्षण पूर्ण करायचं आहे पण आमच्याकडे पैसे नाही आहे, डिग्री घ्यायची आहे, माझं स्वप्न आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहे। तर इथे बघा तुमची डिग्री सुद्धा पूर्ण होते आहे, त्यानंतर तुम्हाला इथे जॉब सुद्धा मिळतोय। मग कशा प्रकारे अप्लाय करायचं सगळीच्या सगळी प्रोसेस सांगतोय। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। डिटेलमध्ये समजून सांगतोय, चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, विप्रो या कंपनीतर्फे जे जॉब अपडेट आलाय त्याची माहिती देतोय। वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम, दरवर्षी हा प्रोग्राम होत असतो ना, आता इथे रजिस्ट्रेशन करणं सुरू झालेलं आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय की भरपूर सारे बेनिफिट आहे। शेवटची तारीख म्हणजे डेडलाईन असणार आहे 30 ऑगस्ट 2024, त्याआधी आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। आता नेमकं यामध्ये काय असतं, तर आपण विप्रो कंपनी जॉईन करतो, ज्यामध्ये हे आपल्याला एक डिग्री लेवलचं शिक्षण देतात, म्हणजे ट्रेनिंग देतात। सोबत आपल्याला यांच्या कंपनीमध्ये काम सुद्धा करायला मिळतं, ज्यामध्ये इथे बघा आपल्याला सॅलरी सुद्धा मिळते। जसं की तुम्ही बघू शकताय, 4 वर्षाची ही डिग्री असते, ती तुमची पूर्ण होणार आहे। मग पहिल्या वर्षामध्ये 15,000 रुपये तुम्हाला सॅलरी मिळते प्लस ECS मिळतो। ओके, दुसऱ्या वर्षामध्ये 17,000 प्लस ECS मिळतो, तिसऱ्या वर्षामध्ये 19,000 प्लस ECS मिळतो आणि चौथ्या वर्षामध्ये 23,000 आपल्याला इथे इन हँड सॅलरी मिळते। मग अनेक जण म्हणतील यार ही सॅलरी तर खूप कमी आहे, पण मित्रांनो बाहेर जर तुम्ही डिग्री करायला गेले तर तुम्हाला 1 रुपया पण मिळत नाही, उलट तुम्हाला 3-4 लाख रुपये खर्च करावे लागतात। इथे तसं नाही आहे, 0 रुपयामध्ये तुम्ही तुमची डिग्री पूर्ण करताय। सोबत तुम्हाला इथे स्टायपेंड सुद्धा मिळतो, जे की तुम्ही मेहनत करणार आहात त्याचं स्टायपेंड मिळणार आहे। ओके, आता नेमकं इथे सगळी माहिती दिलेली आहे, कोण कोण करू शकता। जसं की बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिले आहे, तुम्ही 10वी पास आहात, 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन तुमचं झालं आहे, 60% तुम्हाला पडलेले आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। आता डिटेलमध्ये जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर बघा इथे दिलेलं आहे, क्वालिफिकेशन 2023-24चे पासआउट तुम्ही पाहिजे। त्यानंतर बॅचलर डिग्री ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजे BCA तुमचं झालेलं आहे, किंवा बॅचलर डिग्री ऑफ सायन्स BSc तुमचं झालेलं आहे। कम्प्युटर फील्डमधून तुमचं कुठलंही शिक्षण झालेलं आहे, जसं की कम्प्युटर सायन्स झालं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालं, मॅथमॅटिक्स झालं, स्टॅटिस्टिक्स झालं, इलेक्ट्रॉनिक्स झालं, फिजिक्स झालं, यामधून जर तुमचं शिक्षण झालेलं आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। तेच तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतो। जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे, तर इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिले आहे, 10वी 12वी तुम्ही पास पाहिजे, 2023-24 पासआउट पाहिजे, 60% तुम्हाला पडलेले पाहिजे। ग्रॅज्युएशनमध्ये तुमचं BCA झालेलं आहे, BSc झालं आहे, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, फिजिक्स तुम्ही अप्लाय करू शकताय। त्यानंतर नो पार्ट टाईम, फुल टाईम तुम्ही जे पण ग्रॅज्युएशन केले ते फुल टाईम झालेलं पाहिजे। ओपन स्कूलमधून किंवा डिस्टन्स लर्निंगमधून तुम्ही 10वी 12वी केली असेल तर चालेल, पण ग्रॅज्युएशन तुम्ही फुल टाईममधून केलेलं पाहिजे। कुठलेही ॲक्टिव्ह बॅकलॉग नको आहे, तुमचे जे पण बॅकलॉग आहे ते तुम्ही पूर्ण केलेले पाहिजे। 3 वर्षाचा मॅक्झिमम गॅप पाहिजे 10वी पासून तर जे पण तुमचं ग्रॅज्युएशन झालं त्यामध्ये। ओके, तर हा झाला एज्युकेशन क्रायटेरिया। ॲडिशनल इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे, जे पण तुमचं ग्रॅज्युएशन झालं त्यामध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट तुमचा पाहिजे आहे, बिझनेस मॅथ्स हे चालणार नाही। ओके, मॅथ्स जर तुमचं असेल ग्रॅज्युएशनमध्ये तर ओके। त्यानंतर तुम्ही इंडियन सिटीजन पाहिजे आणि तुम्ही जर मागे 3 महिन्यापूर्वी जर विप्रोमध्ये अप्लाय केलं तर तुमचं सिलेक्शन झालं नसेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही, बाकी सगळे अप्लाय करू शकताय। आता अप्लाय कसं करायचं, तर रजिस्ट्रेशन करायचं आहे, ऑनलाईन टेस्ट आपली होणार आहे, ती कधी असणार आहे, जेव्हा ही तारीख संपेल। इथे बघा शेवटची तारीख कधी आहे, 30 ऑगस्ट, म्हणजे जवळपास तुमची सप्टेंबरच्या आसपास तुमची एक्झाम होईल, ऑनलाईन एक्झाम। त्यानंतर तुमचं इथे बिझनेस डिस्कशन म्हणजे इंटरव्ह्यू होईल, त्यानंतर HR डिस्कशन। HR डिस्कशनमध्ये काय असतं की तुमची सॅलरी एवढी असणार आहे, तुम्हाला अशी ट्रेनिंग, म्हणजे थोडक्यात तुम्हाला सगळी माहिती सांगितली जाते। त्यानंतर तुम्हाला लेटर ऑफ इंटर मिळतं, ज्यामध्ये आपल्याला शिकायला मिळणार, डिग्री पूर्ण करायला मिळणार, सोबत पेमेंट मिळणार। त्यानंतर प्री स्केलिंग ट्रेनिंग होणार। मग विप्रोमध्ये काम करण्यासाठी जी पण ट्रेनिंग आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आणि मग तुम्हाला ऑफर लेटर मिळणार, कॉंग्रॅच्युलेशन। मग अशा प्रकारे तुम्ही विप्रो कंपनीसोबत जॉब करण्यासाठी रेडी होणार आहे।
मग जॉईनिंग डिटेल्स काय तर तुम्ही ते बघू शकताय. ऑलरेडी स्टायपेंड कसं मिळणार आहे तुम्हाला सांगितलं आहे. 15,000 पहिल्या वर्षापासून तर 4थ्या वर्षापर्यंत 23,000 तुम्हाला मिळणार आहे. ओके, सोबत तुम्हाला इथे ट्रेनिंग ॲग्रीमेंट आहे. जर का तुम्ही हे जॉईन केल्यानंतर जर सोडताय तुमची डिग्री पूर्ण होण्याच्या आत तर तुम्हाला इथे 75,000 रुपये भरावे लागतील. ओके, पण टेन्शन घेऊ नका. जेव्हा आपण जॉईन करतो तेव्हाच हे आपल्याला जॉईनिंग बोनस 75,000 देतात. म्हणजे ज्यांनी जे आपल्याला 75,000 देणार आहे आणि तुम्हाला वाटतं यार मला दुसरीकडनं चांगली ऑफर येते, लाख रुपयाची सॅलरी मिळते आहे, पण इथे तर माझे 75,000 जातील. पण जे तुम्हाला जॉईनिंग बोनस 75,000 मिळाले तेच तुम्हाला त्यांना परत देऊन टाकायचे आहे. त्यामुळे त्याचं पण काही टेन्शन नाही. अनेक जण म्हणतील यार आमचे तर 4 वर्ष अडकून जातील. अरे पण तुझी डिग्री पूर्ण होते आहे, तुला शिकायला मिळतं आहे, तुमच्यावर आहे, डिसिजन तुमचा आहे. माझ्या मते चांगला प्रोग्राम आहे. कोणासाठी? ज्यांच्याकडे बिलकुल पैसे नाही आहे, डिग्री पूर्ण करण्यासाठी, ज्यांना शिकता शिकता पैसे कमवायचे आहे, त्या सगळ्यांसाठी हा प्रोग्राम जबरदस्त असणार आहे. ओके, जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. बाकी कंपनीबद्दल सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल. काही अडचण असेल बघ, यांचा हेल्प डेस्क ईमेल आयडी आहे, तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकताय. आणि अप्लाय करण्यासाठी इथे बघा ही लिंक दिली आहे, इथून तुम्ही अप्लाय करू शकताय. डिस्क्रिप्शनमध्ये सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. जस्ट खाली स्क्रोल करायचं आहे आणि अप्लाय नाव यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा मेल ॲड्रेस टाकून नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर हा फॉर्म आपल्यासमोर ओपन झाला आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा. मग सगळ्यात आधी काय आहे तर सगळ्यात आधी आपल्याला आपले बेसिक डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. म्हणजे नाव, आडनाव, त्याच्यानंतर मिडल नेम जे पण आहे ते. त्यानंतर काय जन्मतारीख, जेंडर, कॉलेजचं नाव इथे सर्च करून घ्यायचं आहे किंवा पिनकोडद्वारे सर्च करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथे कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकून घ्यायचे. काय करायचे आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स पूर्ण करायचे आहे. मग तुमचं नाव, आडनाव वगैरे ते सगळं आलं, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स आले. त्यानंतर तुमचं एज्युकेशन काय झालं आहे, 10वी झालं आहे, 12वी झालं आहे, ग्रॅज्युएशन झालं आहे ते टाकून घ्यायचं आहे. प्रिव्हियस एज्युकेशन टाकून घ्यायचं आहे. कुठे काम केलं आहे, काय एक्सपिरियन्स आहे का ते टाकायचं आहे. नसेल तर NA टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमची प्रोफाईल फोटो आणि डॉक्युमेंट अपलोड करायचे. ऑल डन, तुम्ही फॉर्म भरलेला आहे. त्यानंतर तुमची ऑनलाईन असाइनमेंट होईल. ऑनलाईन असाइनमेंट झाल्यानंतर इथे बघा सगळे डिटेल्समध्ये माहिती दिली आहे. ऑनलाईन असाइनमेंट झाल्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू होईल, HR सोबत डिस्कशन होईल आणि तुम्ही इथे जॉईन करा. तर अशा प्रकारे ही जबरदस्त भरती आहे. शिकता शिकता पैसे कमवता येणार आहे. त्यामुळे जे स्टुडंट आहे त्यांनी नक्की फायदा घ्या आणि अशाच अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.